मानवी जगण्यात दोन शब्द फार महत्त्वाचे असतात. एक होकार आणि दुसरा नकार. यातला होकार मिळाला की माणसाला आनंद होतो आणि नकार मिळाला की माणूस निराश होतो. तर आनंद आणि निराशा असा सगळ्या आयुष्याचा प्रवास असतो. कुठल्याही दोन माणसांमध्ये आयुष्यभराचं नातं या दोन शब्दांमध्येच गुंफलेलं असतं. माणसं एकमेकांना नकार देतात किंवा एकमेकांना होकार देतात आणि जगण्याच्या प्रत्येक व्यवहाराच्या बाबतीत, कुठल्याही कृत्याबाबतीत होकार आणि नकार याच दोन शब्दांना महत्त्व असतं. यातलं होकार मिळाल्यावर आनंदी होणं हे साहजिक आहे आणि नकार मिळाल्यावर नाराज होणं हेही साहजिक आहे. पण मुळात व्यवहार पारदर्शी असेल आणि प्रांजळ असेल, प्रामाणिक असेल, तर शक्यतो नकाराची पाळी येत नाही आयुष्यात. पण व्यवहारांमध्ये काही संशयास्पद असेल किंवा धोकादायक वाटलं तर नकार मिळण्याची शक्यता अधिक आहे. म्हणून कुठल्याही माणसाशी नातं प्रस्थापित करायचं असेल तर ते तुमच्या बाजूनं प्रांजळ आणि पारदर्शी असणं, प्रामाणिक असणं हा त्यातला अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तो तसा असेल तर मग नकार मिळण्याची शक्यता खूप कमी होते. पण यातला आणखी एक गंभीर भाग आहे. आयुष्याचा हिशोब काढला तर आपण बऱ्याचदा प्रत्येकाच्या आयुष्यात होकारांची क्रमवारी किंवा होकारांची संख्या फार कमी असते आणि नकारांची संख्या खूप अधिक असते. तर मग नकार जास्ती मिळू नयेत असं वाटत असेल तर संस्कार प्रामाणिकपणाचे असणं, पारदर्शी असणं, चांगुलपणाचे असणं, निर्मळ असणं ही महत्त्वाची अट आहे. पण दुसऱ्या बाजूला तुम्ही प्रामाणिक असला आणि नकार मिळणारच असतील तर नकार पचवण्याची सवय लावणं हा महत्त्वाचा भाग आहे. ती स्वतःच्या मेंदूला लावता येते, स्वतःच्या भोवतीच्या लोकांना लावता येते आणि तुम्हाला जर मुलं बाळं असतील किंवा तुमच्या भोवती लहान मुलं असतील तर त्यांना नकार पचवायची सवय लावता आली पाहिजे, संस्कार करता आला पाहिजे. ज्यांच्यात नकार पचवून पुढे जाण्याची ताकद असते ते या जगातले खरे जिंदादिल लोक असतात. ते टिकून राहतात आणि कर्तबगारी होतात.